आता आम्ही असा निर्णय केला की महायुती म्हणून गोकुळची निवडणूक लढवायची हे पक्क, जोपर्यंत कच्ची यादी आणि मग पुढे पक्की यादी होत नाही तोपर्यंत किती संस्था ह्या मतदार राहिल्या हे क्लिअर होत नाही. मग ते किती राहिले हे क्लिअर झालं की कोणाच्या किती हे क्लिअर होतं. आता काही क्लॅरिटीज नाही आहे ना. म्हणजे समजा 400 समथिंग संस्थांना SIT लागली होती आणि DDR राजकुमार पाटलांकडे होतं. तर त्यांनी त्यातलं काय केलं की त्यातल्या 170 ह्या 1300 मधल्या कॉमन होत्या त्या ठेवून बाकीच्यांना ठराव पाठवला. निर्णय दिलाच नाही. तो निर्णय उरलेल्या अंदाजे 300चा जेव्हा ते लिहितील त्यात समजा काही संस्था ह्या रद्द ठरल्या तर त्यांना ठराव दिलेला असूनही मतदान करतात. इकडे 1300कडे येऊ. 1300 मधल्या सगळ्यांच्या सुनावण्या पूर्ण झाल्या पण निकाल लिहिणं बाकी आहे. की 1300 पैकी 1300 व्हॅलिड असंही म्हणतील, 1300 पैकी 1300 कॅन्सल म्हणतील. त्यामुळे फायनल यादी ज्याला आपल्या सहकार भाषेमध्ये कच्ची पक्की म्हणतो ती झाल्याशिवाय नेमके मतदार किती, कोणाचे किती हे क्लिअर होणार नाही. त्याच्यावर क्लेम ठरेल. आता समजा अशी कल्पना करू की मी काही फिगर बोलली की आणि ती खरं ठरले की म्हणणं की याला आधी माहिती होतं. समजा 3800 फायनल झाले आणि याच्यामध्ये समजा BJPचे 2000 आहेत तर BJP म्हणणार की बाबा तुम्ही 12-13 जागा द्या. पण ह्या जर मी 1500 गोळा केल्या तर आमच्या 10-12 जागा त्या म्हणण्याला काही वेटेज येणार नाही. आता काही बोलण्याचा अर्थ नाही असं म्हणून सगळेजण ठराव गोळा करण्याला लागलेले आहेत. ठराव टेबलवर ठेवा, ती संख्या सांगा. कारण राजकारणामध्ये माझ्याकडे किती याची टोटल ही 20,000 होऊ शकते.